नमस्कार. आजकाल काय झालं आहे, डिजिटल माध्यमांचा प्रसार वाढल्यापासून आपण काहीतरी खळबळजनक बातमी द्यायची या नादामध्ये अगदी सूत्रांकडून मिळालेली माहिती म्हणून ती माहिती बाजारात फेकण्याचा प्रकार चालला आहे. म्हणजे खंडोबाच्या मंदिरात हळद आणि खोबरं, ज्याला भंडारा आणि खोबरं म्हणतात, ते जसं उधळलं जातं, जसं ज्योतिबाच्या मंदिरात तो गुलाल उधळला जातो ना, तशी डिजिटलच्या मंदिरात बातमी उधळली जाऊ लागली आहे. अगदी आपल्याला वाटणारी सगळी गोष्ट जशाच तशा स्वरूपात घडली आहे अशा स्वरूपात मांडण्याचा प्रकार आपल्याकडं चालू आहे. हे व्ह्यूजसाठी असतं, हे रीचसाठी असतं, हे मला मान्य आहे. पण तसं करताना देखील आपल्या स्वप्नांना बातमी म्हणून मांडण्याचा प्रकार घडू नये असं अपेक्षित असतं. किमान सत्याच्या जवळ जाणारे, किमान जवळ जाणारे तर्क तरी मांडावेत एवढीच अपेक्षा असते. मी तो प्रयत्न करतोय. कदाचित अनेकांना माझं सुद्धा हे मांडणं तसंच वाटू शकतं, अगदी खोबरं भंडारा उधळल्यासारखं. अशाच या भंडारा उधळल्यावरती, गुलाल उधळल्यावरती मी आता आपल्याशी संवाद साधणार आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. परवा म्हणे लोकमत डिजिटलच्या संपादकांना एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांच्या पंतप्रधान आले. पंतप्रधानांच्या दरबारातील काही मंडळी आले आणि त्यांनी सांगितलं की भाजपचं आणि सेनेचं आता जुळलं आहे. जुळल्याची हाकाटी झाली आणि यांच्यापर्यंत ती खबर आली. हे जुळलं म्हणजे अगदी आता भाजपनं बिनदिक्कतपणे सेनेला मुख्यमंत्रीपदासाठी 5 वर्षाचा पाठिंबा द्यायचा, म्हणजे उरलेल्या वर्षासाठीचा पाठिंबा द्यायचा असं कळलं. आणि ओनरशिप स्वीकारत आशिष जाधवांनी ही बातमी महाराष्ट्राला सांगून टाकली. आता एवढं सगळं जुळल्यावर खरं तर सेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा असं झालं पाहिजे. तू मुझे सुना मैं तुझे सुनाऊं अपनी प्रेम कहाणी, असली काहीतरी गाणी छानशीपैकी त्यांच्या तोंडून यायला पाहिजेत. किंवा ते दोस्ती पिक्चरमधल्यासारखी ती गाणी, हा याच्या खांद्यावर हात टाकून तो त्याच्या खांद्यावर हात टाकून मस्तपैकी निघालाय, असं काहीतरी व्हायला पाहिजे. किंवा मग ते रात्रीच्या वेळी सो गया है रास्ता सो गया ये जहां म्हणत जी माणसं फिरत असतात तसं काहीतरी ओपन जीपमधून असलं काहीतरी भन्नाट महाराष्ट्राच्या राजकारणात घडायला पाहिजे. पण असं काय घडतंय का? घडत नाही आहे. ज्या दिवशी ही बातमी सांगितली त्याच्या आदल्या दिवशी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते मुंबईत त्या शिवसेना भवनाच्या समोर तुफान भिडले, म्हणजे हाणामारीपर्यंत भिडले. बरं, ह्या भिडल्यानंतर सुद्धा हे काय गप्प बसलेले नाही आहेत, शाब्दिकदृष्ट्या सुद्धा भिडलेत. म्हणजे तिकडे संजय राऊत म्हणाले ती आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे शिवसेना भवन. म्हणजे लगेच भाजपवाल्यांनी रायगडाचा आणि प्रतापगडाचा फोटो टाकून ही आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे, शिवसेना कुठे, शिवसेना भवनाला महाराष्ट्राची अस्मिता म्हणायला निघालेलं आहे, असेही वाग्बाण चालवले. बरं, फक्त मुंबईत भिडले का? अजिबात नाही. कोकणात सुद्धा राणेंचे समर्थक वर्सेस शिवसेना समर्थक यांच्यामध्ये चांगली तुफान हाणामारी झाली. पेट्रोल पंपावर झाली. नशीब ते पेट्रोल सुटं दिलं गेलं नव्हतं. ते दिलं असतं तर पेट्रोल अंगावर टाकून झाली असती. तेव्हा तरी हे झालंय. शिवसेना आणि भाजपच्या मध्ये छानपैकी जमलंय. तरीसुद्धा विश्वप्रवक्ते संजय राऊत विश्वातल्या उत्तम पंतप्रधानांना मोदींचा, म्हणजे ते खरं तर उद्धव ठाकरे हे विश्वातले उत्तम मुख्यमंत्री आहेत, पण त्यांना मोदींचा राष्ट्रीय पर्याय सारख्या अगदी क्षुल्लक गोष्टीवर ते नसते आले. हो, विश्वातले उत्तम मुख्यमंत्री ते कुठे मोदींचा पर्याय वगैरे असलं म्हणून मांडायचं. पण तरीही संजय राऊतांनी, म्हणजे उद्धव ठाकरेंना, म्हणजे ते काय काही लोक त्यांना काय ब्रह्मांडातील उत्तम मुख्यमंत्री म्हणतात, तसं ते थेट ब्रह्मांडातला एक पृथ्वी, त्या पृथ्वीवरच्या 7व्या क्रमांकाचा देश असलेला भारत, त्यातला एक पंतप्रधान, त्याचा पर्याय असलं वगैरे काही राऊत बोलले होते. आता हेच खरं आश्चर्यकारक आहे. हो, म्हणजे राऊत भाजपचं आणि शिवसेनेचं जुळलेलं असताना सुद्धा मोदींचा राष्ट्रीय पर्याय म्हणून उद्धव ठाकरेंना मानतात. शिवसेना भवनासमोर भाजपच्या कार्यकर्ते आणि शिवसेनेचे शिवसैनिक यांच्यामध्ये तुफान हाणामारी होते.
उद्धव ठाकरे आपला 5 वर्षाचा कार्यकाल महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून पूर्ण करणार असं विश्वप्रवक्ते वारंवार सांगतात. भाजपचं आणि शिवसेनेचं जुळल्यावर हे सगळं असं घडतं कसं, हा प्रश्न मला आशिष जाधवांना विचारावासा वाटतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट इथे आहे, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती म्हणून एकत्र लढले होते. शिवसेनेला अर्धा काळाचं मुख्यमंत्रीपद हवं होतं, हे उद्धव ठाकरे देखील बोलले होते. ठीक आहे, मला अर्धा काळ नाही पण बाकीचा काही काळ तरी दिलं असतं तरी मी मान्य केलं असतं, असं उद्धव ठाकरे जाहीरपणे बोललेले आहेत. भाजप 1 दिवसाचं मुख्यमंत्रीपद देखील शिवसेनेला द्यायला तयार नव्हता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद आठवा. असा कोणताही शब्द आम्ही दिला नव्हता असंच फडणवीस सांगत होते. उद्धव ठाकरे मग मी काय खोटं बोलतोय का असं म्हणून अखंड तांडव करत होते. काही वर्षानंतर महाराष्ट्रात आल्यावर अमित शहांनी गुप्त भेटीत मी कोणताही शब्द दिला नव्हता हे स्पष्ट केलं होतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला द्यायचं नव्हतं. असं असताना आता परत सत्ता मिळावी म्हणून भाजप शिवसेनेला उर्वरित काळाचं मुख्यमंत्रीपदही देऊन टाकेल ही शक्यता व्यक्त करण्यासाठी राजकीय ज्ञान विश्लेषक असण्याची गरज नाही आहे. ते असलं पोरगं सुद्धा सांगतं की असं काय होणार नाही. असलं म्हणजे ते मनगटापासून कोपरापासून मनगटापर्यंत चमकीची झाडं वडणारं ते पण सांगतं की असं काही नाही आहे. असं असताना सुद्धा आता भाजपचं जमलंय आणि यांनी द्यायचं कबूल केलंय. म्हणजे मला तर असं वाटायला लागलं आहे की शिवसेना म्हणजे अत्यंत सुंदर मुलगी आहे, पोरगं अधीर आहे, लग्न करायला मला याच पोरीसोबत करायचं, मग हुंडा नाही दिला तर चालतो, लग्न आमचं आम्ही करून घेऊ, बाकी सगळ्या गोष्टी आम्हीच तुम्हाला देऊ, सोनं नाणं आम्हीच पोरीच्या अंगावर घालू, जेवणावळ अहो तुमची लागेल तेवढी माणसं आणा आम्हीच करून देऊ, सगळं मान्य आहे, लग्न करून द्या. असं ते उतावळा नवरान गुडघ्याला बाशिंग अशी अवस्था भाजपची झाली की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. खरं तर या बातमीची ओनरशिप स्वीकारताना आशिष जाधवांनी हे कधीपर्यंत होणार आहे हे जरा स्पष्ट करायला हवं होतं. म्हणजे अजूनही महाराष्ट्रात राजकारणात काहीही घडू शकतं एवढं एकच वाक्य खात्रीनं आपण बोलू शकतो. आणि दुसरं काळ सांगताना कधीही घडू शकतं हे एक खात्रीनं वाक्य सांगू शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणात जुलैच्या महिन्यापासून दिवाळीपर्यंत ज्या काही घटना घडणार आहेत त्या घडणार आहेत. आणि जर घडल्या नाहीत तर त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष निरामयपणे कारभार करणार आहे. भाजप रोज तारीख पे तारीख देत राहणार आहे. ना 2.5 किलो का हाथ फिर कभी गिरेगा, ना या उठने की क्षमता उसमें होगी, कुछ भी नहीं. हे सगळं जुलै ते दिवाळीपर्यंत घडणार आहे. पण याच्यामध्ये भाजप आपल्या सर्वस्वाचा त्याग करून म्हणजे क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा असलं काय प्रेम झालंय की काय हा प्रश्न पडतो. ही बातमी कुठल्याही अर्थानं असं भाजप सेटिंग करेल, सेटिंगच म्हणायचं आणि त्याला दुसरं काय म्हणायचं, अशी सुतराम शक्यता दिसत नाही आहे. एक गोष्ट मात्र यात तुम्हाला प्रकर्षानं लक्षात ठेवावी लागेल, भाजप आणि सेनेचं जुळलंय असं म्हणताना भाजपच्या हातात सेनेचा पोपट म्हणजे तो पोपट जीव असलेला पोपट लागणार असेल तर भाजपा जुळवून घेऊ शकते. आता सेनेचा जीव असणारा पोपट म्हणजे कोणता, तर सेनेचा जीव असणारा पोपट आहे मुंबईची महानगरपालिका. एक वेळ महाराष्ट्राचं असं कुबड्यावरचं मुख्यमंत्रीपद शिवसेना त्यागायला तयार होईल, पण ज्या मुंबई महानगरपालिका पे अख्खे बंबई पे राज करता है हे जे वाक्य आहे ना, तसं ते शिवसेनेला ते फार आवडतं वाक्य आहे शिवसेनेचं. अख्ख्या मुंबईवर शिवसेनेचं राज्य आहे आणि हे राज्य हटून ज्यांच्या हाती हा अलाउद्दीनचा चिराग लागणार आहे ना, तो चिरागातला राक्षस जिन भस्मासूर होणार आहे पुन्हा शिवसेनेसाठी.
त्यामुळं शिवसेनेला कोणत्याही स्थितीमध्ये मुंबई गमवायची नाही आहे, अजिबात गमवायची नाही आहे. मुंबई न गमवणे आणि सत्तेत सहभाग असणे एवढ्या एका विषयावरच शिवसेना तडजोड करू शकते आणि त्यात भाजपही मान्यता देऊ शकतं. राष्ट्रवादीसोबत भाजप गेली तर भाजपच्या कोणत्याही समर्थकाला हे मान्य होणार नाही. मात्र शिवसेनेसोबत जर भाजप पुन्हा गेली तर काही काळ खडखडाट, काही काळ नाराजी आणि त्यानंतरचे नैसर्गिक मित्र म्हणून, म्हणजे नवरा बायकोत भांडण झालं, नवरा बाहेर गेला थोड्या वेळ किंवा बायको बाहेर गेली तर आता घरात घेत नाही, ये म्हणाव तिला किंवा जा म्हणाव तोंड काळं करून कुठं जायचं आहे तिथं जा. हे भांडण थोडा काळ चालतं, पण त्यानंतर मात्र पुन्हा नवरा बायको सुखानं नांदत असतात. आणि लोकांनाही हे मान्य असतं, बाहेरची कोणी आणण्यापेक्षा, बाहेरच्या कोणाकडं जाण्यापेक्षा हे आपले राहिले सुखानं राहिले ते बरं झालं, 4 दिवस लोक नाव ठेवत असतात. ही शक्यता आहे. पण सर्वस्व देऊन भाजप शिवसेनेला घेऊ शकेल असं व्यक्त करणं आणि ते लवकरच होईल असं व्यक्त करणं हे बालिशपणाचं विधान होईल असंच म्हणावं लागेल. अर्थात काँग्रेसच्या मुखपत्रामधून हे मांडलं गेल्यामुळं हे प्रायोजित आहे की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. बातमी पेरायची, शिवसेना बाहेर जात नाही म्हणून ढकलून ढकलून बाहेर घालायची, असा सगळा प्रकार तर काँग्रेसच्या वर्तुळातून होत नाही ना, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं बघणं आणि आपलं सबस्क्राईब करणं हेच अॅनालायझरचं मोठं बळ आहे. नमस्कार.